हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत असताना तर चला मला आज ब्लॉग बनवूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे, तर मी आज मसाले भात करणार आहे. तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रेसिपीला काय काय साहित्य लागते मी तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडं जास्त काही नाही आहे. बटाटा आहे, टमाटा आहे, 2 कांदे घेतले आणि लसूण घेतला आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते रेसिपी कशी करायची. तर बघा, पप्पा आई त्याचे कोण चालायची प्रॅक्टिस करून घेते. बघता बघता लहानचे मोठे पोरं कधी होते समजत नाही. तर बघा, ते आता हळूहळू चालायला पण लागला आहे. नाही म्हणता माझा 10 महिन्याचा झाला आहे तो. आता त्याला 11वा महिना लागेल. तर बघा कसं चालतं. बघा, इथे कांदा टमॅटो कापून घेतला आहे, बटाटा पण कापलं आहे आणि लसूण तर बारीक केले. तर बघा, इथे कुकरमध्ये तेल टाकले. त्याच्यात थोडे मी आता जिरे टाकते. जिरे चांगले तडतडून द्यायचे. तर बघा, तुम्हाला दिसत असेल जिरे तडतडते. तर मी त्याच्यात आता अद्रक टाकते. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, खूप छान होतो. माझ्या हातचा भात सगळेच खाते. ते बघा, चांगला लालसर परतून घ्यायचा. आणि कांदा टाकायचा. चांगला कांदा पण परतून घ्यायचा. कांदा परतलेला आहे. मी आता त्याच्यात टोमॅटो टाकते. टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं. बटाटा पण टाकलं, चांगलं परतून घ्यायचं बटाटा. तर आता आपण याच्यात मसाले टाकूया. तर बघा, हळद टाकते. थोडं लाल तिखट टाकते. त्याच्यात मसाले टाकलेले आहेत मी. मसाला टाकले, चांगलं परतू घेते. बिर्याणी मसाला, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि चांगलं परतून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं. तर आता तांदूळ धुवून घेऊ आणि मग टाकू. असं तांदूळ टाकला. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यात पाणी टाकूया. आता आपण ते थोडं मीठ टाकून घेऊ. मीठ नाही टाकलेलं, मीठ टाकू. असा मसाले घालतो. आपण त्याला झाकण लावू आणि शिट्ट्या होऊन देऊ. झाकण लावलंय. तर किचनमध्ये उभं राहिले, तेवढा घाम आला ना, खूप गरम होतं आहे.
तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय.